त्या पुस्तकाचं मराठीतलं नाव शोध राजीव हत्येचा असं आहे. दिलीपराव माझगावकरांनी मला पहिल्यांदा अनुवादासाठी एका पुस्तकासाठी विचारणा केली. ते पुस्तक होतं राजीव गांधींची जी हत्या झाली त्याचा शोध घेण्याचं काम टी.आर. कार्तिकेयन यांनी केलं. ते त्यावेळेला सीबीआयच्या वेळेला मी नुकतंच एका मोठ्या जीवघेण्या अपघातामधून वाचलो होतो आणि मी थोडा आत्ता जसा हालचाल करू शकतो तसा करू शकत नाही. या वेळेचा उपयोग या पुस्तकासाठी मी करावा आणि त्यांनी ते माझ्यावरती सोपवलं काम की हे तू कर. ते पुस्तक सुदैवाने मी माझी एका बाजूला ट्रीटमेंट आणि एका बाजूला पुस्तकाचं काम आणि नोकरी असं सगळं गणित ते सुदैवाने जमलं. की सोशल मीडिया वापरताना जी पत्रकारिता करणारी मंडळी आहे किंवा पत्रकार म्हणून जे काम करणारी मंडळी आहे तेवढी विचारांची प्रगल्भता किंवा तेवढी विचारांची तयारी जो सोशल मीडिया वापरतोय त्याच्या असायला हवी. महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अटलजींबद्दलचा. बरोबर. तुम्ही एक पुस्तक अटलजींवर देखील लिहिलं आहे. हो म्हटलं कारण मला अटल बिहारी स्वतः खूप आवडतात. अच्छा. आणि त्यांचा एकूण व्यासंग, त्यांची राजकारण करण्याची पद्धत, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कविमन, त्यांची आंतरराष्ट्रीय दृष्टी, त्यांचं भारतावरचं अनन्य प्रेम. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी. पुन्हा एकदा मुलखा वेगळी माणसं या सिरीजमध्ये आज आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. विशेष करून मुलाखत घेण्यात ज्यांचा हातखंड आहे त्यांचीच मुलाखत घेण्याचं भाग्य आज मला मिळतंय. हे मी माझं सद्भाग्यच समजतो. आणि लगेचच आजचे जे आपले पाहुणे आहेत सारंग दर्शने सर. नमस्कार. नमस्कार. यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्या या करिअरमधल्या पत्रकार म्हणून जो त्यांचा जो प्रवास आहे तो खरं तर आपण उलगडून पाहणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त देखील त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या कामांमध्ये रुची आहे. लेखन केलेलं आहे, बऱ्याच पुस्तकांचं अनुवाद देखील केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज आपण त्यांच्याकडूनच करणार आहोत. तर लगेचच सर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. नक्की. पत्रकार म्हणून जे काम करायला सुरुवात केली तुम्ही, बरोबर, तर हे घडलं कसं? म्हणजे लगेचच शाळेतनं बाहेर पडल्या डोक्यात होतं हे आधीपासूनच की काही अपघाताने घडलं ते? मी खरं तसं म्हटलं तर मी काही ठरवून झालेलो पत्रकार नाहीये. मला लहानपणापासून पत्रकारितेला अनुकूल अशा गोष्टी कोणत्या घडल्या असं मी विचार करतो तेव्हा मी वाचायचो थोडंफार किंवा सार्वजनिक कार्यक्रम व्याख्यानमाला अटेंड करण्याची मला थोडीशी सवय होती किंवा आवड होती. आणि माझं सगळं बालपण जे झालं ते पुण्यात झालं. त्यामुळे पुण्यात तुम्हाला माहितीच आहे किंवा त्या काळामध्ये किंवा आजही अनेक व्याख्यानमाला कार्यक्रम चालू असतात. मॅजेस्टिक गप्पांसारखा एक अतिशय चांगला उपक्रम पुण्यामध्ये चालायचा. अशा ठिकाणी आपण जावं, पाहावं, ऐकावं, राजकीय सभांना जावं अशी एक आवड कदाचित मुळातूनच माझी होती. ती मी एक श्रवण भक्ती असं म्हणालाही त्याला हरकत नाही. तो संस्कार माझ्यावरती झाला होता. त्याचा मला पुढे पत्रकारितेमध्ये उपयोग झाला. पण मी काही पत्रकार व्हायचं असं ठरवलं नव्हतं कारण माझं आधीचं शिक्षण हे वाणिज्य शाखेत झालं, B.Com झालो मी. त्याच्यानंतर मग मी संस्कृतमध्ये MA केलं आणि पत्रकारितेचा डिप्लोमा जो आहे आमचा पुणे विद्यापीठाचा त्याला मी अगदी सहज प्रवेश घेतला. झाली अशी गंमत की मी त्या प्रवेश परीक्षेमध्ये पण पहिला आलो आणि नंतर डिप्लोमाचा रिझल्ट लागला त्याच्यातही मी पहिला आलो. आणि त्याच्यानंतर आमचा निकाल लागल्यानंतर अगदी थोडे दिवसातच मला पुण्याला सकाळमध्ये काम करण्याची संधी मिळाली, ट्रेनिंग जर्नलिस्ट म्हणून, शिकाऊ पत्रकार म्हणून. तर त्याच्यामुळे एक तर म्हणजे तिथे पहिला आल्याचा एक आनंद वाटला मला की या विषयातलं आपल्याला थोडंफार कळतंय. आणि सकाळ सारख्या इतक्या मोठ्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रात संधी मिळाल्यामुळं जवळजवळ माझं नक्की झालं की आता आपण हे करायचं. दरम्यान इतर काही माझ्यासमोर पर्याय होते. एकतर म्हणजे इंडॉलॉजीचा अभ्यास करणं, संस्कृतचा अभ्यास करणं असे पर्याय होते. पण मग ते थोडे पर्याय मागे पडले आणि माझी पत्रकारिता
सकाळमध्ये सुरू झाली, नंतर मग मी तिथून मुंबईला महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलो. अच्छा. माझा सगळ्यात जास्त काळ हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये जवळपास 35 वर्षांचा झाला बापरे. आणि मोठा कालावधी झाला. आणि नंतर मात्र मग मी आता मुक्त पत्रकारिता करतो, लिहितो. मला खरं तर म्हटलं तर लिहिण्याचं, आता माझ्या नावावर काही जरी पुस्तक असली तरी लिहिण्याची जी कला आहे ती माझी, मला असं वाटतं पत्रकारितेमधूनच माझी तयार झाली. आणि ती काय पहिल्या दिवशी झालं सगळं लिहिता आलं असं नाही. अनेक जण शिक्षक असतात आपल्याला स्वतःहून शिकावं लागतात. अनेक गोष्टी आपण वाचत असतो, पारखत असतो, त्याच्यातून आपली डेव्हलपमेंट. मगाशी म्हणालात तसं श्रवण भक्तीतून कानावर पडलेलं असतं. किंवा मला पत्रकारितेमध्ये चांगले शिक्षक मिळाले. अच्छा. आता त्यातला एक मी तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो. ते म्हणजे त्यावेळेच्या केसरीचे संपादक चंद्रकांत घोरपडे होते. ते आता नाही आहेत, पण घोरपडे सर आम्हाला शिकवायला यायचे आणि आम्ही सगळे विद्यार्थी त्यांच्यावरती फार लट्टू होतो. आम्हाला ते फार आवडायचे. आणि त्यांचं एक त्यांचं ठरलेलं असं एक वाक्य होतं. ते म्हणायचे की पत्रकार जर व्हायचं असेल तर काय करायचं, वाचायचं आणि वाचायचं. आणि समजा वाचून कंटाळा आला तुम्हाला तर मग काय करायचं, मग दुसरं काहीतरी वाचायचं. इतका त्यांचा सगळा वाचनावर आणि व्यासंगावरती भर होता. थोडक्यात म्हणजे वाचनाला ऑप्शन नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पत्रकार जेव्हा म्हणून काम करता तेव्हा तुम्ही लोकांना काहीतरी सांगू पाहता. म्हणजे तुमच्या बातम्यांमधून, स्फुट लेखनामधून, अग्रलेखांमधून, लेखांमधून तुम्ही काहीतरी समाजाशी बोलता, संवाद साधता. तुम्ही समाजाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करता. मी शिकवता असं नाही म्हणत, पण तुम्ही काही गोष्टी समाजाच्या लक्षात आणून देता. आता हे जर तुम्हाला करायचं असेल काम जन्मभर, तर मुळात तुमच्याकडची गंगाजळी ही सतत भरलेली असायला हवी. म्हणजे तुमच्याकडे जर 100 गोष्टी असतील तर त्यातल्या तुम्ही 10 गोष्टी लोकांना सांगू शकाल. दुसरं म्हणजे आपल्याला जी माहिती मिळते किंवा आपल्याला जे ज्ञान मिळतं ते ज्ञानावरती एक इंटरनल प्रोसेसिंग होत असतं, एक अंतर्गत प्रक्रिया होत असते. म्हणजे तुम्हाला समजा एखादी माहिती असेल तर ती माहिती सर्वांना आली, पत्रकारांना पण मिळाली, इतरांना पण मिळाली. पत्रकारांचं वेगळेपण असं की पत्रकार हा त्याच्या दृष्टीमधून त्या माहितीवरती एक प्रक्रिया करू शकतो, त्याला वेगवेगळे निकष लावू शकतो, पॅरामीटर्स लावू शकतो, त्याची खातरजमा, त्याची सत्यासत्यता, इतिहासाच्या चौकटीत त्याचं स्थान बरोबर त्या घटनेचं किंवा त्या माहितीचं हे करू शकतो. आणि याच्यातून त्याचं लेखन येत असतं. त्यामुळं जर चांगले पत्रकार असतील किंवा चांगले लेखक असतील तर त्यांचं वर्तमानपत्रातलं लेखन हे दखल घेतली जाते. आणि केवळ ती दखल समाज घेतो असं नाही, तर अनेक वेळा राज्यकर्त्यांना किंवा समाजातल्या महत्वाच्या घटकांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते. बरोबर. आता मी जेव्हा पत्रकार झालो तेव्हा या सगळ्या गोष्टी मला कळत होत्या असं नाही, पण त्या क्रमाक्रमाने मला कळत गेल्या. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण आता पत्रकार झालोय तर आपल्याला जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युट कसं करता येईल. मग त्यासाठी आपण वाचायला हवं, लोकांना भेटायला हवं, वेगवेगळ्या विषयांची माहिती करून घ्यायला हवी. मग त्याच्यातून मला अनेक विषयांची आवड निर्माण झाली आणि मग मी ते थोडं थोडं करत राहिलो. त्याच्यातूनच मग पुढे पुस्तकांचं पण लिखाण झालं. त्या संदर्भाने मग पुढे लिखाणाचं काम सुरू लेखनाचं काम चालू होतं. लेखनाचं. आता तुम्ही म्हणालात की सुरुवात जी केली ती प्रथितयश अशा वृत्तपत्रांमध्ये तुम्ही पत्रकारितेला सुरुवात केली. बरोबर. तर त्यानंतर मुक्त पत्रकार म्हणून जे काम तुम्ही सुरू केलं, तर ह्याच्यामध्ये किती अंतर आहे किंवा यात काय नक्की फरक असतो? कारण सामान्य लोकांसाठी पत्रकार हा पत्रकार असतो, बरोबर, तो नक्की काय करतो हे समाजाला समजण्यासारखं नसतं. बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या कोणत्या तरी ब्रँड मध्ये काम करता, म्हणजे आता सकाळ असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, त्यावेळेला त्या ब्रँडची एक चौकट असते आणि त्या चौकटीत तुम्ही काम करणं अपेक्षित असतं. त्या प्रत्येक वर्तमानपत्राचं एक काहीतरी ढोबळ धोरण असतं. बरोबर. त्यांचं काहीतरी म्हणणं असतं. ती चौकट त्या वर्तमानपत्राच्या संस्थापकांनी किंवा वेगवेगळ्या संपादकांनी घालून दिलेली असते. शक्यतो ती चौकट लक्षात ठेवून काम करणं अपेक्षित असतं. आणि ते काम करताना तुमच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो असं नाही, मात्र तुम्हाला संपादकांचा व्ह्यू पॉइंट, संपादकांनी घालून दिलेली चौकट, आपल्या वर्तमानपत्राचं धोरण, या गोष्टी लक्षात ठेवून काम करायचं असतं. मुक्त पत्रकार हा एका अर्थाने मुक्त असतो की त्याला हवं ते तो करू शकतो. याच्यातली खरी कळीची बाब कोणती आहे माहितीये का, की तुमचं स्वतःशी असलेलं एक प्रामाणिकपणाचं धोरण किंवा तुमचं एक असर्शन किंवा तुमची स्वतःची एक ठाम अशी काहीतरी भूमिका, वैचारिक भूमिका म्हणा किंवा समाजाकडे बघण्याची तुमची दृष्टी, ही महत्वाची असते. मग तुम्ही कोणत्या वर्तमानपत्रात काम करता हे काही वेळेला थोडंसं दुय्यम पण ठरू शकतं. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःची जर इंटिग्रिटी असेल
तर मग तुम्ही एक्स पत्रकार एक्स पेपरमध्ये केलं, वाय पेपरमध्ये केलं किंवा चॅनेलमध्ये केलं तरी काही फरक पडत फरक नाही. पडत नाही त्याने. तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून काय मूल्य मानता, हम्म. तुम्ही व्यवस्थेकडे कसं पाहता, तुमच्या अपेक्षा काय आहेत, किंवा तुम्ही राज्यकर्त्यांना काही 4 गोष्टी सांगू शकता का, हम्म. असं तुमचं स्वतःच तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात. आणि त्याची जर उत्तर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही मुक्त पत्रकार म्हणून पण चांगलं काम करू शकता हम्म. किंवा वर्तमानपत्रात आणि वाहिन्यांमध्ये पण करू शकता. वा, म्हणजे मुक्त पत्रकार असणं आणि कोणत्याही म्हणजे प्रतिदिवस अशा संस्थेत वृत्तपत्र असणं. संस्थांसाठी काम करणं पत्रकार म्हणून, याच्यामध्ये एक महत्वाचा एक हे म्हणू शकतो आपण अंतर, हो, महत्वाचं एक बरोबर. अंतर आहे की स्वतःची काही मतं असतात आणि स्वतःचे काही तत्व असतात. तर ती तत्व आपण मुक्त पत्रकारीमध्ये पूर्णपणे 100% अवलंबू शकतो. हो. एक तुम्हाला फक्त बारीकशी याला जोड देतो, बारीकशी. हम्म. आता मीडियाचं जे मोठ्या प्रमाणावरती एक्सपान्शन झालंय ना, किंवा सर्व प्रकारचं माध्यम सर्व लोक वापरतात, हम्म. त्याच्यातून असा एक समज निर्माण झालाय की आपल्याला युट्यूबवरती, फेसबुकवरती किंवा वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्याला व्यक्त होता येतं, लिहिता येतं. याचा अर्थ आपल्याला माध्यम हाताळता यायला लागली किंवा माध्यम कळायला लागली. तर तसं नाहीये. माध्यम हाताळणं किंवा व्यक्त होणं ही अतिशय गंभीर बाब आहे. हम्म. आणि ती गांभीर्यानेच करायला पाहिजे. याचं कारण असं की तुम्ही जेव्हा व्यक्त होता त्यावेळेला ते सगळा समाज पाहत असतो. बरोबर. तुम्ही चॅनलवर असाल किंवा युट्यूबवर असाल, कुठेही असाल, तुम्ही ज्या ज्या वेळेला व्यक्त होता तेव्हा तुम्ही जो संवाद साधता त्या संवादाकडे सगळा समाज बघत असतो. त्याचं गांभीर्य लिहिणाऱ्या माणसाच्या, बोलणाऱ्या माणसाच्या किंवा व्हिडिओ करणाऱ्या माणसाच्या मनात असायला हवं. आता जे आपल्याला सोशल मीडियामध्ये एक प्रकारचा प्रचंड मोठं अनाचार आणि अराजक मानल्यासारखं दिसतंय, याचं कारण असं आहे की सर्वसामान्य नागरिक जे माध्यम ही हाताळतात त्यांच्याकडे ही भूमिका नाहीये की मी का वापरतोय, त्याच्यासाठी मला कोणती बंधनं, कोणती पथ्य पाळली पाहिजेत, मी स्वतःवरती कोणती बंधनं घालून घेतली पाहिजेत, किंवा मी कोणत्या तयारीने या माध्यमात जायला पाहिजे. हे जे आहे ना, त्याचं आपला समाज अजून तितका त्यामध्ये तयार नाही झाला, शिक्षित नाही झाला. त्यामुळे आपल्याला आता असं मुख्य मीडिया आणि सोशल मीडिया यांच्यातलं अंतर आपल्याला मिटल्यासारखं वाटतंय. पण प्रत्यक्षामध्ये असं आहे की सोशल मीडियाला मुख्य मीडिया इतकं जबाबदार व्हायला शिकायला लागेल. आणि ती जबाबदारी नागरिकांची आहे, म्हणजे सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाची. तर आता हे कसं होतंय बघूया पुढे. नक्कीच. हे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडलात की सोशल मीडिया वापरताना जी पत्रकारिता करणारी मंडळी आहेत किंवा पत्रकार म्हणून जे काम करणारी मंडळी आहे, तेवढी विचारांची प्रगल्भता किंवा तेवढी विचारांची तयारी जो सोशल मीडिया वापरतोय त्याच्यात पण असायला हवी. अगदी. नक्कीच. आता पुढचा एक प्रश्न असा की तुम्ही म्हणालात की लेखन देखील तुम्ही काही पुस्तकांचं केलं. बरोबर. खूप छान पुस्तकं तुम्ही लिहिलेले, छान विषय हाताळलेले आहेत. तर त्या पुस्तकांबद्दल काय माहिती मिळू शकेल का आम्हाला? हो, मी सांगतो ना तुम्हाला. मला माझं एक पहिलं छोटंसं पुस्तक प्रकाशित झालं होतं, ते होतं राळेगणचे अण्णा. त्याचं शीर्षक असं होतं, दुसरा गांधी अर्थात राळेगणचे अण्णा. आता हे पुस्तकाचं माझे एक ज्येष्ठ मित्र आहेत सुनील कर्णिक, जे मौजमध्ये होते, अक्षरमध्ये होते. त्यांनी संपादनाचं फार मोठं काम मराठीमध्ये करून ठेवलंय आणि त्यांचा व्यासंगही चांगला मोठा आहे. तर त्यांनी पहिल्यांदा मला अनेक महत्वाच्या दिवाळी अंकांमध्ये पण लिहिण्याची संधी दिली. आणि दुसरं म्हणजे त्यांनी माझ्याकडून हे पुस्तक लिहून घेतलं. एक शिवा घोगे नावाचे तरुण प्रकाशक होते, तो पण केवळ स्वतःच्या हौसेपोटी या व्यवसायात आला होता. तो आता नाहीये बिचारा, तो लवकर गेला आमचा मित्र. पण तो शिवा घोगे आणि सुनील कर्णिक यांनी अण्णा हजारेंचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा माझ्याकडे असा प्रस्ताव मांडला की तू हे पुस्तक रूपात लिही, कारण आता जे सगळं चालू आहे ते आंदोलन, पण अण्णांची पार्श्वभूमी काय आहे, ते इथे कसे आले, म्हणजे ग्रामविकासाचं काम कसं झालं आणि पुढे त्यातून उभं राहिलेलं आंदोलन, हा सगळं प्रक्रिया त्या पुस्तकात यावी अशी कर्णिकांची आणि शिवा घोगेंची इच्छा होती. त्यानुसार मग मी राळेगणला गेलो, अण्णांच्या मुलाखती घेतल्या, त्यांनी केलेलं सगळं काम पाहिलं, त्यांच्या आंदोलनाची माहिती घेतली. पत्रकार म्हणून माझं जे दैनंदिन काम चालू होतं त्याच्यात मला हे सगळा तपशील पाहायला मिळतच होता की ते उपोषणाला बसतायत, काही मंत्र्यांवर त्यांनी आरोप केले किंवा त्यांनी इतकी कागदपत्र दिली किंवा भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी काम, अशा सगळ्या गोष्टी एका अर्थाने माझं जे काम दैनंदिन चालू होतं त्याला हे
काम पूरक होतं, पुस्तक लिहिण्याचं काम पूरक होतं. त्यामुळे ते काम मी अतिशय हौसेने आणि आनंदाने केलं आणि शिवानी पण ते पुस्तक प्रेमाने प्रकाशित केलं. मग ते संपलं, नंतर परत त्यांनी छापलं. तर अण्णा हजारेंची अगदी सुरुवातीची जी काही चरित्र किंवा त्यांच्याबद्दलची पुस्तकं जी झाली, त्यातलं हे पुस्तक माझं झालं. आणि त्याच्यामुळे एक असं झालं की मला एक छोटासा लेखक होता आलं आणि मला तो एक अनुभव मिळाला, त्याच्यातून मला आत्मविश्वास पण मिळाला. आता म्हणजे म्हटलं तर हे माझं असं करण्याचं श्रेय सुनील कर्णिकांना जातं आणि मी पत्रकार होतो म्हणजे मला लेखक होता येईल असं काही वाटत नव्हतं, पण तो मी कर्णिकांमुळे झालो आणि मग पुढे मात्र माझी आतापर्यंत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली. अच्छा, म्हणजे हे तुम्ही आता जे सांगितलं अण्णांवरती जे पुस्तक तुम्ही लिहिलं, तर तो जो अनुभव आहे सगळा, तर तो अनुभव तुम्हाला पुढचे काही पुस्तक आणखी लिहिण्याकरता उपयोगी पडला. याचं कारण असं की मी जेव्हा ते लिहिलं त्यावेळेला मला संपादक म्हणून कर्णिकांनी काही सूचना केल्या किंवा प्रकरणांची रचना कशी करायला हवी. पुस्तक जेव्हा लिहिलं जातं त्या पुस्तक लिहिण्यामध्ये जसं लेखन महत्वाचं असतं तसं त्या पुस्तकाची रचना पण महत्वाची असते. आपला वाचक कोण आहे, मांडणी कोणासाठी आपण करतोय, मांडणी आपली काय आहे, त्याच्यातली भाषा कशी आहे, ती खूप जड असायला हवी का, सोपी हवी, त्यातली वाक्यरचना कशी वाचक हवी, वर्ग डोळ्यासमोर वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवा, आपण कोणाला म्हणजे ऍड्रेस कोणाला ऍड्रेस करतोय, या सगळ्या गोष्टी एक शिकायला मिळतात, आपल्याला शिकायला मिळाल्या मला. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा थोडासा लेखक म्हणून एक छोटासा प्रवास तेव्हा सुरू झाला. याचबरोबर म्हणजे जसं लेखन केलं या पुस्तकांचं, याचबरोबर तुम्ही काही पुस्तकांचा अनुवाद देखील केलाय. बरोबर. तर त्या अनुवादित पुस्तकांची काही कथा आहे? आता जसं सुनील कर्णिकांना हे श्रेय, तसं दुसरं श्रेय त्याच्यामध्ये आहे राजहंस प्रकाशनाचे दिलीपराव माझगावकर यांचं. दिलीपराव माझगावकरांनी मला पहिल्यांदा अनुवादासाठी एका पुस्तकासाठी विचारणा केली. ते पुस्तक होतं राजीव गांधींची जी हत्या झाली त्याचा शोध घेण्याचं काम D.R. कार्तिकेयन यांनी केलं. ते त्यावेळेला सीबीआयचे उपप्रमुख वगैरे होते आणि त्यांचा एक कार्यगट नेमला होता आणि त्यांनी तो तपास केला होता. त्याची सगळी कथा ही कार्तिकेयन आणि त्यांच्या एका सहकार्याने इंग्लिशमध्ये लिहिली होती. ते पुस्तक प्रकाशित झालं होतं. ते माझगावकरांना असं वाटलं की हे पुस्तक मराठीत यायला पाहिजे हे त्यांना, आणि कदाचित सारंग म्हणजे मी हे पुस्तक करू शकेन असं त्यांना विश्वास वाटला. त्यावेळेला मी नुकताच एका मोठ्या जीवघेण्या अपघातामधून वाचलो होतो आणि मी थोडा आत्ता जसा हालचाल करू शकतो तसा करू शकत नव्हतो. मी तसा थोडासा तात्पुरता का होईना पण अपंगावस्थेत होतो. पण त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आत्ताच्या या वेळेचा उपयोग या पुस्तकासाठी मी करावा आणि त्यांनी ते माझ्यावरती सोपवलं काम की हे तू कर. आणि ते पुस्तक सुदैवाने मी माझी एका बाजूला ट्रीटमेंट आणि एका बाजूला पुस्तकाचं काम आणि नोकरी असं सगळं गणित ते सुदैवाने जमलं आणि ते पुस्तक चांगलं झालं. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्या पुस्तकाचं मराठीतलं नाव शोध राजीव हत्येचा असं आहे आणि D.R. कार्तिकेयन त्याचे लेखक आहेत आणि मी अनुवाद केला. आणि त्या पुस्तकाच्या अनुवादामधून मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या. एकतर एका मोठ्या प्रकाशन संस्थेमध्ये मला काम करता आलं. दुसरं म्हणजे माझं स्वतःचं आजारपण मला विसरता आलं. तिसरी गोष्ट, माझा त्या निमित्ताने राजीव गांधींच्या कार्यकाळाचा एक अभ्यास झाला, LTTचा अभ्यास झाला, श्रीलंकेच्या इतिहासाचा थोडासा अभ्यास झाला. असं एक तुम्ही एखादं काम सुरू केलं की आसपासचा जो अनेक गोष्टी त्याला ज्या जोडलेल्या असतात त्या आपण शिकायला मिळतात आपल्याला. अशा असंख्य गोष्टी असतात ज्या नवीन नवीन समोर येतात आणि त्या शिकायला मिळतात. अगदी. तर तसा मला या पुस्तकामुळे फायदा आणि त्याचं सगळं 100% श्रेय हे दिलीपराव माझगावकरांचं आहे. आणि दुसरं माझी पत्नी मृणालिनी नानिवडेकर हिचं आहे. कारण मी त्यावेळेला ज्या परिस्थितीत होतो त्यावेळेला तिने मला सगळा सपोर्ट केला आणि माझ्याकडून ते पुस्तक एका अर्थाने तिने भक्कम पाठिंबा मिळाला करून घेतलं माझ्याकडून. सारंग सर, तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेला आहात आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टींचा अभ्यास करतायत आता सध्या, असं मला लक्षात आलंय. म्हणजे आपल्या यापूर्वी झालेल्या चर्चेत बरोबर त्याच्यात म्हणजे मी संघाकडे पत्रकार म्हणून कुतूहलाने कायम पाहत आलो. तिथल्या अनेकांच्याशी माझे चांगले मैत्रीचे संबंध अनेकांचे आहेत. मला स्वतःला त्याच्यात एक विशेष असं वाटलं की 1925 ते 2025 असा संघाचा शतकभराचा प्रवास आहे आणि हाच नेमका प्रवास भारतातल्या कम्युनिस्ट पक्षाचा पण आहे.
अच्छा. कम्युनिस्ट पक्ष पण तेव्हाच स्थापन झाला, त्याच्याही स्थापनेला 100 वर्ष हम्म. झाली आहेत. पण दोघांच्या वाटचालीतला आणि प्रवासातला फरक हा लक्षात येण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट त्याच्यातली अशी आहे की 100 वर्ष एखादी संघटना चालवणं, टिकणं आणि त्या संघटनेचा विस्तार होत जाणं हम्म. ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे भारतात आता जर आपण विचार केला तर फार थोड्यासा, आता उदाहरणार्थ आपण विचार केला तर रामकृष्ण मिशन सारखी संस्था आहे, हो. तर ती आहे, टिकली एवढे वर्ष. किंवा आध्यात्मिक पारमार्थिक अशा अनेक संस्थांचं बऱ्याच दाखवता संस्था आहेत. पंथ दाखवता येतील की त्यांची संस्था. पण आध्यात्मिक किंवा पारमार्थिक नसलेली, केवळ सामाजिक कामासाठी वाहून घेतलेली अशी संघटना 100 वर्ष टिकणं, आणि इतकंच नाही तर 100 वर्षांच्या काळामध्ये त्या संस्थेने किंवा संघटनेने जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणं ही अतिशय अनोखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संघाचा हा जो प्रवास आहे 1925 ते 2025, याचा एक आपण आढावा घेतला पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे. आणि त्यानुसार मग मी अभ्यास सुरू केला. मी जसं ते वाचत गेलो आणि अभ्यास करत गेलो, लोकांशी बोलत गेलो, तसं माझ्या लक्षात आलं की आपल्याला जितकं कळतंय त्यापेक्षा जास्त काम या संस्थेकडून, संघटनेकडून झालंय आणि खूप क्षेत्रात झालंय. म्हणजे त्याच्यातलं वनवासी कल्याणापासून ते जलसंधारणापर्यंत, आपत्ती निवारणापासून शिक्षणापर्यंत, किंवा राष्ट्रीय सुरक्षेसारखा महत्वाचा विषय त्याच्यावरती काम करणं, संघटन करणं. हिंदूंचं संघटन जरी होत असलं तरी त्याच वेळेला समाजातल्या इतर म्हणजे मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजाशी संवाद साधणं, त्यांच्याशी एक प्रकारे नातं जोडणं, किंवा भारताच्या विकसित भारताचं चित्र अजून 50-100 वर्षांनी कसं असेल याचं एक मानचित्र डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार काम करणं. आणि शिवाय इतके तरुण मंडळी म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही इतक्या संघ परिवारामध्ये काम करतात, आणि काही काही आपल्याला म्हणजे त्यांच्याकडे प्रसिद्धी देण्याचा त्यांच्या संस्कृतीमध्ये नाहीये, पण त्यांच्याकडच्या अनेकांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी केवळ एकेका ध्येयासाठी खर्च केलेली अशी त्यांच्याकडे शेकडो माणसं आहेत. म्हणजे समजा एखादा कार्यकर्ता असेल, तो ईशान्य भारतात गेला, त्यांनी संपूर्ण जन्मभर तिथे काम केलेलं आहे, कोणती अपेक्षा न ठेवता. अशी संघाने माणसं घडवली. म्हणजे इतकी माणसं संघाने घडवली, आणि चांगली माणसं, निरपक्ष पद्धतीने काम करणारी, निस्वार्थी बुद्धीने काम करणारे असे कार्यकर्ते घडले. तर हे सगळं गणित काय आहे, हे इंगित काय आहे, या प्रवासाची त्यांच्या पद्धत काय आहे, कामाची पद्धत काय, हे सगळं समजावून घेण्याचा मी सध्या प्रयत्न करतोय. आता त्याच्यातून कदाचित माझ्यातून काही लिहून जर झालं तर ते चांगलंच आहे, म्हणजे माझ्या हिताचं आहे. म्हणजे माझा विकास त्याच्यातून आम्हालाही ते वाचायला आवडेल. पण त्यानिमित्ताने मला संघाचा अनेक अंगाने परिचय होतोय आता. म्हणजे भारतीय जनता पक्ष ही संघाची राजकीय आघाडी आहे, पण केवळ भाजप म्हणजे संघ नाहीये. संघ त्यापेक्षा कितीतरी वेगळा आणि खूप मोठा आहे, आणि तो वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करतोय. तर त्यांचं कदाचित काही चुकतही असेल, त्यांच्या काही विचारात काही थोडीशी कमतरता पण असू शकेल, किंवा त्यांच्या आणखीन काही वेगवेगळ्या बाबतीत विकास होतही असेल. पण हे सगळं चित्र आपण समजून घ्यावं, आणि त्याला शताब्दीचं हे चांगलं निमित्त आहे, संघाच्या शताब्दीचं अतिशय चांगलं आहे असं मला वाटलं, आणि त्यानुसार मी सध्या ते अभ्यास करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता संघाचं इव्होल्युशन तुम्ही जर 100 वर्ष मागे जाऊन बघितलं तर बऱ्याच गोष्टी त्यांनी आत्मसात देखील केल्यात. नवीन इम्प्लिमेंटेशन आहेत. लोकांना असं वाटतं की संघ बदलत नाहीये, प्रत्यक्षात संघ इतकी बदलणार की दुसरी संघटना नाही दाखवत. म्हणजे प्रत्येक काळात जे त्यांनी समाजाला अनुसरून आपल्या विचारांमध्ये म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जो बदल करून आणलाय, त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, दोन गोष्टी असतात. एक असतं ते म्हणजे कोणत्याही संस्थेची किंवा संघटनेची ना एक मूलभूत तत्व असतात, पायाभूत तत्व, ती बदलत नाहीत, ती कायम असतात. बरोबर. पण दुसऱ्याच वेळेला तुमचं प्रत्यक्ष काम किंवा प्रत्यक्ष जे तुमचं समाजात जाणं असतं ते कालोचित बदलत राहतं. म्हणजे हा एक बॅलन्स असतो. तुमची मूळ तत्व प्रणाली किंवा तत्व ही कायम ठेवायची, पण त्याच वेळेला तुमचं डे टू डे रोजचं जे काम आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्ही कालोचित असणं, समाज सन्मुख असणं, समाजाच्या गरजा लक्षात घेणं, किंवा एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्या स्वतःमध्ये बदल घडवणं, असं हा या दोन्हीचा जो बॅलन्स, आणि या दोन्हीचा समतोल साधावा, की मूळ तत्व न सोडता आपण कुठे लवचिक असायचं आणि कुठे लवचिक नसायचं. म्हणजे अशा
असं ते. आणि हे संघामध्ये फार व्यवस्थित याचा समतोल साधलेला साधला आहे. जातो, साधला जातो. त्यामुळे 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 ते कालबाह्य ठरलेले नाहीये. जरी ते जुने नक्कीच. असले, हम्म. 100 वर्षाचे जरी असले, तरी ते कालबाह्य नाही. कालबाह्य नाहीये हे कालबाह्य. नक्की. त्यामुळे त्यामुळे संघाचा अभ्यास ही एक एका अर्थाने मोठा चॅलेंज पण आहे, एक आव्हान पण आहे. तर ते मी आता माझ्या परीने पेलायचा प्रयत्न करतोय. म्हणजे भविष्यात म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल एखादं पुस्तक नक्कीच हा, येऊ शकतं. कदाचित होऊ आणि शकेल, होऊ शकेल, ते आमच्यापर्यंत म्हणजे येऊ शकेल. जे वाचक वर्ग आहे ज्यांना संघाबद्दल नेहमीच उत्सुकता राहिली त्यांना प्रयत्न नक्की वाचायला आवडेल ते. नक्की हो. हा. तुम्ही लिहिलेलं जे कुमार माझा सखा हम्म. हे जे पुस्तक आहे म्हणजे कुमार गंधर्वांच्या ज्या आठवणींबद्दल लिहिलेलं जे बरोबर. पुस्तक आहे, तर याच्या मागे काय गोष्ट आहे नेमकी? हा, ती खूप खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खरं ना, मी एका वेगळ्याच पुस्तकावरती काम करत होतो. ते म्हणजे क्युबा आणि क्युबाचे त्यावेळेचे राष्ट्रप्रमुख फिडेल कॅस्ट्रो. बर. तर या दोघांच्या म्हणजे त्याच्याविषयी माझं वाचन चालू होतं. मी बरंच काय काय जमवलं होतं मटेरियल. पण ते पुस्तक माझं काही नीट आकार घेत नव्हतं. त्याच्यामुळे राजहंस प्रकाशनाचे दिलीपराव माझगावकर मला असं म्हणाले की तू वेगळं काहीतरी करून बघतोस का. तर मी म्हटलं की हो चालेल. मग त्यांनी मला काही दिवसांनी एका पुस्तकाचं सांगितली कल्पना. ती म्हणजे कुमार गंधर्व जे मोठे गायक होते, तर त्यांचे एक बालमित्र, त्यांचं नाव बाबूराव रेळे. अच्छा. हा, तर ते मुंबईमध्ये राहायचे. त्यांच्याकडे कुमारांच्या पुष्कळ लहानपणीच्या आठवणी होत्या. ते दोघं एकत्र शिकले गाणं. सहाध्यायी होते ते, कुमारांचे बालमित्र होते. आणि पुढेही जन्मभर त्यांचं एकमेकांच्याशी चांगलं सख्य राहिलं. तर त्यांनी बऱ्याच आठवणी लिहून ठेवल्या होत्या. तर माझगावकरांचं असं म्हणणं होतं की त्या आठवणी आणि त्यांच्याशी गप्पा मारून असं एक आपण वेगळं नवीन पुस्तक तयार करू शकतो. त्याच्यामुळे मग कैलासजीवनचे कोल्हटकर, मी, दिलीपराव माझगावकर असे एकदा बाबूराव रेळे यांच्या दक्षिण मुंबईतल्या घरी गेलो. आणि मग त्यांनी मला ते सगळं त्यांचं लिहिलेलं जे होतं ते पार दाखवलं. त्याच्यात खूप छान आठवणी होत्या. आणि त्यानंतर असं ठरलं की मी त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या. तर तसा मग मी काही काळ गेलो. त्यांच्या घेतलेल्या मी मुलाखती आणि त्यांनी लिहिलेलं असं एकत्र करून एक असं सुसंगत असं एक आठवणींचं पुस्तक तयार झालं. आणि सुदैवाने त्या पुस्तकाच्याही अनेक आवृत्त्या निघाल्या. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की बाबूराव रेळे हे कुमारांचे तिन्ही पातळीवरती मित्र होते. म्हणजे कौटुंबिक त्यांची मैत्री चांगली होती. ते संगीतातले एकमेकांच्या सोबती होते. आणि तिसरं म्हणजे कुमारांच्या मुलांवरती पण बाबूराव रेळ्यांचं खूप प्रेम होतं. आणि कुमारांचा जो सगळा संघर्षाचा काळ होता, त्या काळात बाबूराव त्यांच्या सोबत राहिले होते. आणि गायक म्हणून बाबूराव रेळ्यांचं कारकीर्द फार मोठी झाली नाही. पण ते कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट किंवा ऍडव्होकेट म्हणून त्यांनी काम केलं. म्हणून काम केलं. हा, पण त्यांचं कुमार गंधर्वांवरती खूप अतिशय प्रेम होतं, जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या त्या सगळ्या आठवणी त्या पुस्तकामध्ये अशा गुंफता आल्या. आणि मला स्वतःलाही कुमार गंधर्व अतिशय प्रिय वाटतात, खूप आवडतात मला. ते व्यक्ती म्हणूनही आवडतात, गायक म्हणूनही आवडतात. त्यामुळे मला त्यांच्या त्या सगळ्या चरित्रात या निमित्ताने उतरता आलं, याचं मला खूप छान वाटलं. तो एक मला वेगळा अनुभव मिळाला या पुस्तकाच्या शब्दांकनामुळे, ज्ञानिमित्ताने. आणि बाबूराव रेळेंचं एक मोठेपण असं की त्यांनी प्रकाशकांना असं सांगितलं की या पुस्तकाची लेखक म्हणून मला रॉयल्टी नकोच, ती रॉयल्टी तुम्ही सारंगलाच द्या. म्हणजे माझी शब्दांकन म्हणून रॉयल्टी आणि त्यांची लेखक म्हणून ही सगळी दोन्ही त्यांनी मलाच दिली. हा पण त्यांचा एक मोठेपण होता. ते रेळे दाम्पत्य फार प्रेमळ होतं. आणि त्यांचा या निमित्ताने मला खूप जवळून सहवास मिळाला. पुस्तकामध्ये ज्या लिहिता आल्या नाहीत अशा अनेक संगीत विषयक आठवणी मला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. अनेक व्यक्तींचा परिचय झाला. मोती जेवढे व्यस्त येतील तेवढे कमी म्हणतो आपण. हे पुस्तकात मिळालेलं असं सुद्धा खूप काही आहे. आणि ते माझ्याकडे त्यांच्या हस्ताक्षरातही आहे आणि माझ्याही हस्ताक्षरात लिहून टिपलेलं असं आहे. म्हणजे फारच दुर्मिळ असं संबंध निर्माण झाला. अगदी. एका अर्थाने कसं माहितीये का की आता माझा काही कुमार गंधर्वांशी थेट संबंध किंवा परिचय नव्हता. मी फक्त त्यांना ऐकलं होतं लहानपणी वगैरे. पण या निमित्ताने त्यांच्याशी माझा परोक्ष का होईना एक कुमारांशी संबंध जोडला गेला. आणि ते मला खूप समाधानाचं वाटलं की आपल्या हातून हे काम झालं. वा, खूप खूप सुंदर आठवण सांगितली तुम्ही. आणि त्या निमित्ताने म्हणजे
पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने जो काही संबंध जोडला हो. गेला आणि तो कायमस्वरूपी समाधान कायमचा राहणारा, होता. बरोबर. अतिशय सुंदर. आता असाच एक धागा मी पुढे ओढतो जरा. म्हणजे पत्रकार म्हणून जेव्हा काम करत होता तुम्ही, तर पत्रकार म्हणून काम करताना असंख्य व्यक्ती तुम्हाला भेटले असतील, असंख्य राजकारणी म्हणा किंवा असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना जवळून पाहण्याची तुम्हाला संधी मिळाली असेल. तर त्यापैकी काही अविस्मरणीय असे काही प्रसंग आहेत का, की काही भेटी आहेत का? आता तसं म्हटलं तर खूपच नावं सांगता येतील. म्हणजे राजकीय नेत्यांपासून लेखकांपर्यंत, विचारवंतांपर्यंत, काही अगदी आंतरराष्ट्रीय कीर्तीची काही माणसं असतील, शास्त्रज्ञ असतील. पण मी आता तुम्हाला थोडा मोजका काय काय सांगतो, एक दोन चार सांगतो. एक म्हणजे मी अगदी तरुण म्हणजे पत्रकार असताना, शिकत असताना माझे एक ज्येष्ठ सहकारी होते सतीश कामत म्हणून सकाळमध्ये. ते मला म्हणाले, येतोस काय का पत्रकार परिषद किंवा गप्पांना? तर मी गेलो. तर तिथे आम्हाला कोण भेटावं? सॅम माणेकशॉ होते तिथे. बर. आणि ते सॅम माणेकशॉ सदर्न कमांडच्या हेडक्वार्टर्स मध्ये म्हणजे पुण्याला तिथे ते आले होते आणि त्यांचा प्रेस कॉन्फरन्स वगैरे अशी नव्हती, अनौपचारिक गप्पांचा असा कार्यक्रम होता. आणि तिथे मला कामत सर घेऊन गेले आणि मी थक्कच झालो त्यांना बघून. हा इतका मोठा माणूस, म्हणजे बांगलादेशचे युद्ध ज्यांनी आपल्याला जिंकून दिलं आणि आपल्याला माहितीये की ते त्या उंचीचे माणूस आहे. व्यक्तिमत्व. इतक्या मोठ्या उंचीचा माणूस, आणि ते सगळ्यांच्याशी अतिशय प्रेमाने स्नेहाने वागत होते, सगळ्यांची चौकशी करत होते. कोणी काय सांगत होते त्यांना ते ऐकून घेत होते प्रेमाने. ते मला फार छान वाटलं. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर मला एकदा JRD टाटांचा एक छोटा कार्यक्रम अटेंड करायला आणि कव्हर करायला मिळाला. तो एक मला अनुभव कायम लक्षात राहिला. आणखीन एक, मी जेव्हा बरा होतो तो पण काम सुरू केलं होतं, तेव्हा मला डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा एक कार्यक्रम कव्हर करायला मिळाला. त्याचंही मला खूप छान वाटलं. आणखीन एक मला न विसरण्याजोग्या गप्पांचं सत्र झालं ते म्हणजे आपले ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन. बापरे, हे मोठं व्यक्तिमत्व. मोठं व्यक्तिमत्व. हे एकदा मुंबईमध्ये आले होते आणि मी आणि माझी पत्नी असे दोघं जण आम्ही त्यांना एका मंत्र्यांच्या घरी भेटलो होतो. आणि त्यांनी आमच्याशी खूप गप्पा मारल्या आणि इतक्या मोकळेपणाने गप्पा मारल्या. मी त्यांना अनेक शंका विचारल्या, त्याची त्यांनी उत्तर दिली. ग्रीन रिव्होल्युशन भारतातलं जे झालं त्याचे ते जनक, त्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आणि स्वामीनाथन यांची भेट माझ्या कायम लक्षात राहील अशी ती झाली. बाकी राजकीय नेत्यांमध्ये अनेक मोठ्या मंडळींना भेटायची संधी मिळाली. त्याच्यातलं एक लालकृष्ण अडवाणींची मुलाखत मला खूप चांगली घेता आली होती. बाकी अनेक मंडळींना भेटता आलं. पण ही सगळी माणसं म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन यांच्यासारखी माणसं ही माझ्या मनामध्ये घर करून राहिली. त्याच्यानंतर मी ज्या वेळेला मागाशी तुम्हाला सांगितलं ना राजीव गांधींच्या हत्येचं पुस्तक केलं, तर त्या पुस्तकाची एकदा नवी आवृत्ती निघाली होती तेव्हा मी दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो होतो. आणि योगायोगाने त्यावेळेला डॉक्टर BR कार्तिकेयन हे त्यावेळेला पुण्यामध्ये होते. अच्छा. आणि त्यांना कळलं की मी असं हॉस्पिटलमध्ये, तर त्यांच्या पुस्तकाचा अनुवादक म्हणून ते मला रुग्णालयात भेटायला आले. बापरे. आणि माझी चौकशी केली, पुस्तक चांगलं झालं असं सांगितलं. तर ते मला फार समाधानाचं वाटलं की मूळ लेखकांनी यावं. म्हणजे ते खरं तर वाकडी वाट करून मला भेटायला आले. आणि त्यावेळेला त्यांनी एक मला छान निरोप सांगितला. ते म्हणाले की तुझं मराठीतलं पुस्तक चांगलं झालं हे मला कसं कळलं माहितीये का? तर मी म्हटलं सांगा ना. तर ते म्हणाले की गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आधी अनुवाद वाचला तुझा. अच्छा. आणि मग मूळ पुस्तक वाचलं. बरं. तर ते म्हणाले की शिवराज पाटील साहेबांनी मला सांगितलं की खूप छान झाला हा अनुवाद, त्यामुळे त्यांची कॉम्प्लिमेंट मी तुला आता पोहोचवतोय. आणि ते म्हणाले की मला पण खात्री पडली की तू चांगलं केलं असणार काम. तर ते मला खूप छान वाटलं. आणि पावतीच मिळाली. पावती मिळाली. आणि त्यांनी तिथे येऊन मला सांगणं हे खूप महत्वाचं, हे खूप महत्वाचं होतं. अशा भेटीगाठी होतात. किती अशा असंख्य भेटीगाठी होत असतात. खूप. आणि आता याच्यामध्ये मी खरं तर लता दीदींचं, आशाताईंची, अशी पंडित भीमसेनजींचं, अशा अनेकांच्या आठवणी जवळून त्यांच्याशी बोलता आलं किंवा असं सांगता येईल. नक्कीच. वा. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे अटलजींबद्दलचा. बरोबर. तुम्ही एक पुस्तक अटलजींवर देखील लिहिलं आहे.
तर त्यामागे काय म्हणजे हे होतं, प्रेरणा काय होती नक्की तुमची ती? म्हणजे आतापर्यंतची जी माझी सगळी कामं झाली त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम हे अटलजींचं चरित्र हेच आहे. अटलजींच्या चरित्राचा पण प्रस्ताव मला खरं तर दिलीपराव माझगावकरांनीच दिला आणि तो मी तातडीने स्वीकारला किंवा हो म्हटलं याचं कारण मला अटल बिहारी स्वतः खूप आवडतात. अच्छा. आणि त्यांचा एकूण व्यासंग, त्यांची राजकारण करण्याची पद्धत, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कविमन, त्यांची आंतरराष्ट्रीय दृष्टी, त्यांचं भारतावरचं अनन्य प्रेम, त्याच्यानंतर त्यांचा एकूण सगळ्या परंपरेकडे आणि आधुनिकतेकडे दोन्हीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समतोल दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे मी ते काम स्वीकारलं आणि ते लांबलं जरी तरी मी ते पूर्ण केलं आणि तो पुस्तक मोठं झालं पुष्कळ, जवळपास 600 पानी पुस्तक ते झालं. आणि त्याच्यावरती एक हिंदी सिनेमा काही दिवसांनी निघाला आणि नंतर मग काय झालं की माझगावकरांच्या असं लक्षात आलं की हे पुस्तक मोठं झालंय खूप, तर याची एक संक्षिप्त म्हणजे ऍव्हरेज एडिशन ज्याला म्हणतो तशी आपण करायला हवी. तर ते काम सगळं मुख्य काम माझा मित्र शेखर ढवळीकर यांनी केलं आणि ते ते प्रकाशन माझगावकरांनी संक्षिप्तावर तेही आता चांगलं खपते. म्हणजे माझ्या सगळ्या पुस्तकांमध्ये सर्वात जास्त विक्री आणि प्रतिसाद मला सर्वाधिक विक्री असणार अटलजींच्या पुस्तकाचं झाला. अटलजी असंच त्याचं नाव आहे त्या पुस्तकाचं. आणि या निमित्ताने मला त्या पुस्तकाच्या निमित्ताने अटलजींविषयी मला खूप ठिकाणी बोलता आलं की अटलजींचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या देशाला. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वाधिक काळ राजकारण केलेला हा नेता आहे. नक्कीच. म्हणजे भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यापासून ते अटलजींच्या स्वतःच्या मृत्यूच्या आधी काही वर्ष इतका प्रदीर्घ काळ त्यांनी अनेक पंतप्रधान पाहिले, स्वतः पंतप्रधान झाले आणि त्यांच्या मनामध्ये भारताच्या विकासाचा एक स्वतःचा रोडमॅप होता. त्यांची एक विकासाची दूरदृष्टी होती आणि त्यांनी ती त्यांच्या कार्यकाळामध्ये दाखवून दिली आणि करून दाखवलं. आज भारताची जी काही प्रगती चालली की जो विकासाचं जे मॉडेल आत्ताच्या पंतप्रधानांनी राबवलंय त्याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी या अटलजींच्या आहेत. म्हणजे अटलजींनी सुरू केलेल्या पंतप्रधान म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा पाया घातलाय. म्हणजे आपण म्हणू शकतो आराखडा तयार केला. अटलजींनी अनेक गोष्टींची सुरुवात केली. त्यांच्याकडे तेव्हा पूर्ण बहुमत नव्हतं. ते जर असतं तर त्यांनी अनेक गोष्टी तेव्हा केल्या असत्या, नक्कीच राबवता आल्या असत्या सगळ्याच. वा, म्हणजे त्या निमित्ताने तुम्हाला अटलजींसारख्या व्यक्तिमत्वाचा जवळून अभ्यास करता आला. हो, अटलजींचा अभ्यास करताना त्यानिमित्ताने अनेक नेत्यांना मला भेटता आलं. खुद्द अटलजींची माझी काही वेळेला भेट झाली होती आधी, जेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती तेव्हा. आणि मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि ऐकलं तर अनेक वेळेला. म्हणजे त्यांच्या पत्रकार परिषदा वगैरे तर असतील, पण त्यांचं वक्ता म्हणून भाषण हे मी अगदी म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासून ऐकली आहेत त्यांची भाषणं आणि ती सगळी भुरळ पाडणारी, अत्यंत सुंदर हिंदी प्रभावी वक्तृत्व असं अटलजींनी. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक उदारपणा होता म्हणून त्यांच्या कवी शीर्षकामध्ये पण त्याचा उल्लेख केला, त्यांच्या उदारपणाचा. असे अटलजींचं काम करणं, अटलजींच्या चरित्राचं काम ही खूप समाधान देणारी गोष्ट होती. नक्कीच. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं चरित्र लिहिताना जो काही व्यक्तिगत आनंद मिळतो तोही फार मोठा आहे. बरोबर. नक्कीच. आता पुढचा प्रश्न असा आहे की पत्रकार म्हणून जी तुमची वाटचाल आता सुरू आहे, लेखक म्हणून देखील तुम्ही अतिशय सुंदर अशी पुस्तकं लिहिली आहेत. हे सगळं काम करत असताना एका टप्प्यावरती आपल्याला पुरस्कारही प्राप्त होतात किंवा ते आपलं काय म्हणू शकतो गौरव असतो, कार्याचा गौरव असतो. तर त्यापैकी कोणत्या पुरस्काराचा तुम्हाला असं सगळ्यात जास्त अप्रूप वाटेल किंवा असं जवळचा असा वाटेल? मला खरं तर ना पत्रकारितेचे आणि पुस्तक लेखनाचे असे काही पुरस्कार किंवा बरेच पुरस्कार मिळालेत आतापर्यंत, पण त्याच्यातलं एक पुरस्काराचं मला नेहमी विशेष वाटतं आणि ते सांगतो मी तुम्हाला. ते म्हणजे विंदा करंदीकरांना ज्या वेळेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेमधून करंदीकरांनी एक अनुवादित पुस्तकासाठी पुरस्कार देण्याची एक व्यवस्था केली. अच्छा. आणि ते काम त्यांनी साने गुरुजी केंद्राकडे, रामदास भटकळांकडे असं सोपवलं. त्यावेळेला भटकळ त्याचं काम प्रामुख्याने बघत असत. अच्छा. तर ते या केंद्राचा जो अनुवादाचा पुरस्कार होता
तो मला मिळाला आणि त्याचं मला फार समाधान वाटलं. कारण वा. तो पुरस्कार जसा साने गुरुजींशी जोडलेला होता तसाच तो करंदीकरांशी जोडलेला होता. आणि करंदीकरांचं ज्ञानपीठ हे माझ्या संस्थेशी म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाशीच जोडलेलं होतं. कारण ज्ञानपीठ पुरस्कार हा टाइम्स ऑफ इंडियाचे जे सगळे चालक संस्थापक आहेत त्यांनी सुरू केलेला पुरस्कार आहे. त्यामुळे तो करंदीकरांना मिळाला आणि करंदीकरांनी त्या पुरस्काराच्या रकमेतून दिलेला पुरस्कार मला मिळाला. याचं मला खूप समाधान वाटतं. असा तो योगायोग सगळा योगायोगाची गोष्ट. छान. वा. सारंग सर, खूप छान वाटलं तुमच्याशी इतक्या मनमोकळ्यापणाने गप्पा मारता आल्या आणि तुमच्या पत्रकारितेचा जो अनुभव आहे, त्यानंतर तुमच्या लेखनामध्ये तुमच्याकडून जी लेखन झालेली पुस्तकं आहेत त्यांच्याबद्दल ऐकायला मिळालं. आणि नक्कीच आमच्या श्रोत्यांना हे सगळं आवडेल आणि पुढे जमल्यास आपण नक्की एका वेगळ्या विषयावरती गप्पा मारूया. नक्की नक्की बघूया. चालेल. तुर्तास आपण रजा घेऊयात. तुम्ही जो वेळात वेळ काढत आमच्या चॅनलसाठी आज जी मुलाखत दिली त्याकरता खरोखर मनापासून आम्ही बी घडलो या आमच्या वाहिनीकडून मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मला पण तुमच्याशी बोलताना खूप मजा आली. धन्यवाद सर.